ओम नमः शिवाय. रुद्रपाठातील 11व्या आणि शेवटच्या अनुवाकाचा आपण सारांश बघूया. या पृथ्वी तलावर जे हजारो आणि हजारो प्रकारचे रुद्रगण आहेत, त्यांची धनुष्य सैल केलेल्या प्रत्यंच्यासह आम्ही आमच्यापासून हजारो योजनेपासून अंतरावर ठेवतो. ह्या विशाल सागराप्रमाणे असलेल्या विस्तीर्ण आकाशात भव नावाचे जे रुद्र राहतात, निळ्या कंठाचे व श्वेतकंठाचे शर्व नावाचे जे रुद्र पाताळ लोकातील भूमीवर निवास करतात, निळ्या कंठाचे आणि श्वेतकंठाचे जे रुद्रगण स्वर्गात निवास करतात, निळ्या कंठाचे तांबूस वर्णाचे आणि पिंगट रंगाचे जे रुद्र वृक्षावर राहतात, मुंडन केलेले व जटाधारी रुद्रगण जे प्राणीमात्राचे अधिपती आहेत, जे रुद्रगण घाण अन्नामध्ये घाण भांड्यामध्ये जंतुरूपाने राहून खाणाऱ्या पिणाऱ्यांना पीडा देतात, जे रुद्रगण सन्मार्गाचे संरक्षक आणि अन्नधारक आहेत, तसेच शत्रूचे झुंजवणारे आहेत, शस्त्रधारी व खडकधारी असे जे रुद्रगण तीर्थक्षेत्रात संचार करतात आणि जे अशा प्रकारचे अनेक रुद्रगण दिशातून वास्तव्य करून राहिले आहेत, त्यांचे धनुष्य सैल केलेल्या प्रत्यंच्यासह आम्ही आमच्यापासून हजारो योजने दूर अंतरावर ठेवतो. जे रुद्रगण पृथ्वी राहतात, जे रुद्रगण अंतराळात राहतात, जे रुद्रगण स्वर्गात राहतात आणि अन्न, वायू, पाऊस हे ज्यांचे बाण आहेत, त्या रुद्रगणांना नमस्कार असो. पूर्व दिशेला, दक्षिण दिशेला, उत्तर दिशेला, वरच्या दिशेला आणि त्या रुद्रांना हाताची 10 बोटे एकत्र जोडून नमस्कार असो. ते रुद्रगण आम्हाला सुख देवो. ज्यांचा आम्ही द्वेष करतो आणि जो आमचा द्वेष करतो त्याला मी तुम्हा रुद्राच्या दाडात अर्पण करतो. तर अशा प्रकारे ह्या रुद्रपाठामध्ये आपण महादेवाला, रुद्राला आपण प्रार्थना करतो. महादेवाचे जे 12 रूप आहेत, जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्या ज्योतिर्लिंगातील सर्व महादेवाला आणि रुद्राला आपण अशा प्रकारची विनंती करत असतो. तर ही विनंती करत असताना आपण त्या ठिकाणी आपण आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची आपण प्रार्थना करतो. तर याच्यामध्ये म्हणजे भगवान विश्वेश्वराला आपण प्रार्थना करतो, त्र्यंबकेश्वराला करतो, त्रिपुरुषाला करतो, त्रिपुरकांताला करतो, त्रिअग्निकालाला करतो, कालाग्नी रुद्राला करतो, नीलकंठा